मध्ये जाऊन ते दिखावा होता, केवळ दिखावा होता. महाराष्ट्रातल्याच उद्योजकांना तिकडे नेऊन हे बघा, मी आपल्याला एवढंच सांगतो, दावोस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उद्योग मंत्री उदय सामंत या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी अतिशय विक्रमी करारनामे झालेले आहेत. 15 लाख करोडपेक्षा जास्तीचे करारनामे झाले आणि लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांना साहजिक आहे हे चांगलं झालेलं बघायला आवडत नाही. मलाही आठवतं, मी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा 7.5 लाख कोटींचे करार दोन्ही वेळेत झाले आणि त्याची अंमलबजावणी 70 ते 80% झाली. म्हणजे करारनामे यापूर्वी कसे होत होते ते तुम्हाला माहित आहेत. करारनामे कसे व्हायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी व्हायची. परंतु महायुतीच्या काळात मागच्या 2.5 वर्षात लाखो लोकांना रोजगारही मिळाला, उद्योगही आले, परदेशी गुंतवणूक देखील आली. आता मला आपल्याला सांगतो मी, एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी, देशातल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी फक्त एकट्या महाराष्ट्रामध्ये 52% परदेशी गुंतवणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. कारण महाराष्ट्राकडं उद्योग आकर्षित होत आहेत, लोकांना काम मिळतंय, हे लोकांना बघवत नाही. त्यामुळे अशा प्रकारची टीका होते. पण आम्ही टीकेने उत्तर देणार नाही, आम्ही कामाने उत्तर देऊ. तर आम्ही कायम मराठा समाजाच्या पाठीशी आहोत. महायुतीच्या काळात लाखो लोकांना आता रोजगार उपलब्ध झाले आहेत असं शिंदेंनी म्हटलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असं देखील शिंदे म्हणाले.